फील्ड प्ले सजली जाते मॅच आले फ्रेश मॅच आपल्या समोर एका बाजूला टायमर इथे मात्र आम्ही लगेच नोंद करतोय लक्षात ठेवा 11:32 मिनिटाचा वेळ झाला यस मल्होत्रा सर लेट्स प्ले कम ऑन गोलंदाजी मार्क वरतून रुपेश सेकंडला अमित पहिला चेंडू लो फुल टॉस बॅट वरती क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट परंतु नाही ही ते मात्र थोडीशी गडबड बबलिंग झाली टीम लुमणेखोल अतिशय जर्सी आणि जर विचार केला तर मागच्या वेळी आपण सांगत होतो टीम लुमणेखोल बद्दल खूप जिम वर्क केला जातो टीम लुमणेखोलच्या जर आपण 11 खेळाडूंचा विचार केला ना फिटनेस अतिशय चांगली आहे त्यांच्यामध्ये वा सुरेख चेंडू आपला तोन चेंडू होता रुपेश यांचा दुसरा चेंडू निर्धाव चेंडूचे सांगता रुपेश माने स्ट्राइक एंडला आपल्याला मात्र पाहायला मिळतील विक्रांत गुजर ओ वा बाय वा ओ इथे मात्र काय घडलं हातामध्ये आलेला लपकलेला झेल सोडलाय मित्रांनो असे झेल टिपणं गरजेचं असतंय आतापर्यंत जर विचार केला 3 चेंडूचा खेळ संपलाय 2 धाबा धावफलकावरती आलेली एक नामी संधी आता मात्र गेलीये म्हणेन सेकंडला पुन्हा एकदा अमित यादव सुरेख आपला तून चेंडू यार क्लास दाखवतायत रुपेश मात्र आणि खऱ्या अर्थानं टीम लुमणेखोल इथे पण आता मात्र हाफ ट्रॅकर घेतला चेंडूला पाठवलाय मात्र सी कॉर्नर क्षेत्ररक्षक आहेत हो थोडस बबलिंग झालंय आणि डायरेक्ट हिट परंतु दिशा भरकटली एकीचं दुहेरीमध्ये परिवर्तन झालंय का म्हटलं जातं क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये प्रॅक्टिसचा खूप अभाव आणि आपण सातत्याने जर पाहिलं तुम्ही प्रॅक्टिस मध्ये असाल तरच चेंडू तुम्ही परफेक्ट गॅदर करू शकता अन्यथा थोडस नक्कीच वायबल होत असतं तेच घडतंय ओ यस नो पंचांचा जोरदार आवाज येतोय आणि चेंडू मात्र थर्ड मॅन रिजनला चांगलं क्षेत्र मित्रांनो बघा पहिलं त्याला बाहेर बघा यार तुम्ही मित्रांनो मी वारंवार सांगत असतो यार तुम्ही काळा पट्टा जो आहे त्यामध्ये खऱ्या अर्थानं खूप उंची आहे तुमची जंप बाहेर जाणारच नाही तुम्ही का प्रयत्न करता यार 4 गेला वाटतं चेंडू बाहेर सर 4 गेलेत ना यस 5 धाबा या चेंडूवरती अर्जित झाल्यात परंतु मित्रांनो जो काळा पट्टा आहे ना मित्रांनो तो खूप उंचीचा आहे तुमची जंप आखूड पडते जरासा कायम पाय अटकले जातात आणि पडल्यानंतर तुम्ही सरळ तोंडावरती जाता मित्रांनो आमच्या केएसके मध्ये एक अशीच घटना घडली आम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिले मित्रांनो नो बॉल म्हणजेच येणारा चेंडू फ्री हिटचा असणार आहे स्ट्राइक एंडला फलंदाज असतील अमित यादव मोठा खटपटका आणि जोर कसा आवाज चेंडू हो चांगला झेल झालाय परंतु झेल नसणार आहे मित्रांनो 6 आहे यस इथे मात्र काय घडलंय चुकी झाली म्हणेन एक चेंडू झाला आणि 11 चेंडू धावा आल्यात म्हणेल कारण पहिल्या चेंडूवरती 5 आल्या नो बॉल आला आणि हा मात्र फ्री हिटचा अमित यादव मात्र पूर्ण हात खोलताना पाहायला मिळतात षटक क्रमांक 1 संपुष्टात आलाय धावसंख्या मात्र 15 धावा विदाउट गडे लॉस इथे मात्र टीम बनघर 11 गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलं जाईल दीपेंद्र नवीन गोलंदाज यास इथे मात्र नवनाथ निपाने यांच्या आपले प्रेक्षक आहेत त्यांच्याकडून नक्कीच कमेंट्स आपण पाहतोय आयोजकांचे जय महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी यांच्यातर्फे अभिनंदन धन्यवाद कोणीही इकडून तिकडून आतमध्ये जाऊ नका मित्रांनो जे मंचांच्या समोर तुम्हाला एंट्री ठेवले त्या एंट्री मधूनच आतमध्ये जा बाहेर या शिस्तीचं पालन करा अन्यथा पेनल्टी साठी आमचे आयोजन लगेच सज्ज आहे तत्पर आहेत
यस ओ हो लो पुलटास फटका फसलाय. चेंडू मात्र गेला यस्ती रक्षकांच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. दीपेंद्र भंडारे ओ क्रॅकिंग प्रहार आलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. हो यस इथे मात्र सी कॉर्नरला पकडला जाईल झेल. बॅक टू द पवेलियन. विक्रांत श्रीनाथ माने यांनी अतिशय दर्जेदार झेल टिपलाय. इथे मात्र यस इथे मात्र पहा प्रत्येकाच्या लक्षात येत आहे की तिथून गेलो तर इथे पेनल्टी आहे माझ्या संघाला. नवीन फलंदाज नरेंद्र गुजर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. चला चला जरा स्पीडअप घ्या. नेक्स्ट मॅच असेल मित्रांनो. टीम श्री क्षेत्र नित्रळ विपक्ष नावली 11. दोन्ही संघाचे कर्णधार आपण पहिल्या इनिंग नंतर आपण टॉस साठी यायचंय. टीम नित्रळ विपक्ष टीम नावली 11. चला चला फलंदाज जास्त वेळ गेलाय. प्लीज विनंती आपल्याला. नवीन फलंदाज नरेंद्र गुजर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. षटक क्रमांक 2 मार्गस्थ दीपेंद्र. इथे मात्र इनसाइड आउट. खूप चांगला फटका. 2 क्षेत्ररक्षक जातात. त्याचा पाठलाग होईल. 1 धाव कंप्लीट. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? परंतु नाही. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धाबे बरोबर धावसंख्या 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. अमित यादव चांगली फलंदाजी करतायत. 13 धावा आतापर्यंत 5 चेंडू मध्ये आपल्या नावी केल्यात. इथे मात्र नरेंद्र गुजर पुन्हा एकदा सज्ज होतील. गोलंदाजी मार्क वरतून आपण जर पाहिलं तर दीपेंद्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटचे रडार मध्ये होता परंतु गतीमध्ये कुठेतरी परिवर्तन होतं. डायरेक्ट हिट काय घडेल एकदम मात्र कंप्लीट होईल. कुठेतरी मोठा फटका खेळून दिला जात नाही गोलंदाजाच्या माध्यमातून. तर चला त्यासाठी टीम नेत्रळ 11 विपक्ष टीम नावली 11. लावून कापेल सरळ स्टेट ड्राईव्ह येतोय. 1 धाव तर कंप्लीट होईल परंतु अतिशय चांगली गोलंदाजी म्हणेन. कुठे हात खोलून दिले जात नाहीत नरेंद्र यांच्या माध्यमातून. आता मात्र शेवटचा चेंडू मार्गस्थ असेल. या षटक क्रमांक 2 मधला धावसंख्या मात्र 19 म्हणजेच काय तर समतोल आहे. चांगली धावसंख्या आहे. 1 विकेट मत कमवला. खडे लावड अपील आणि यास पंच आमचे लेग पंच तत्पर आहेत. सांगतायत एज लागले. आवाज आमच्या कानापर्यंत पोचला गेलाय. परतावं लागेल. सेलिब्रेशन करू दे की तुझा बॅट्समन जाईपर्यंत त्यांना काय. चला चला फील्ड प्लेस लगेच सजवा मित्रांनो. जास्त वेळ नका घालू. सूरज नवीन फलंदाज. यस ओके सर. तर आता मात्र तर गोलंदाजी मध्ये परिवर्तन. प्रेम मात्र गोलंदाजी मार्क वरती. प्रेम माने स्ट्राइक एंडला मात्र अमित यादव. वाह भाई वाह. सुरेख गोल. चेंडू अतिशय देखणा होता. कुठेतरी पॉइंट आणि कव्हरच्या दिशेने पटकावण्याचा प्रयत्न अमित यादव यांचा होता परंतु गती सुरेख होती. प्रेम करावं लागेल चेंडूवरती तुम्हाला. आपल्या संघासाठी ही विकेट खूप महत्वाची अमित यादव यांची. मी म्हणेन टीम लुमने हो
क्रॅकिंग प्रहार, चेंडू पाठवलाय सी कॉर्नर, सी रेषा पार, षटकार. थांबला होता कुठेतरी स्कोर, त्याला इथे मात्र एक्सेलेटर दाबायचा होता. खूप मागे लँड केला आणि गती सुद्धा कमी होती त्या चेंडूसाठी आणि त्याचा फायदा. मी का म्हटलं की अमित यादव यांची विकेट तुम्हाला घ्यावी लागेल, अन्यथा तुमचा धाव संख्या रोखली जाणार नाहीये. या फलंदाजावरती नजरा असतील. प्रेम पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरतून. खूपच बाहेर आहे, खूपच बाहेर आहे. यस पंच एक वेगळी स्टाईल. यस इन वाईट कॉल. परंतु जर विचार केला ना तर पंच सिनियर आहेत मल्होत्रा सर, त्यामुळे आम्हाला काही जास्त कमेंट्स करता येत नाहीत, कारण एक रिस्पेक्ट ती वेगळी असते. अन्यथा यस इथे मात्र लावड तर अपील, परंतु ही फक्त म्हणेन की वाईट वाचवण्यासाठीची अपील असते मित्रांनो. प्रेशर आणलं जातं, पंचांचं लक्ष थोडंसं विचलित केलं जातं, कारण विश्वासानं भरलेली तर नव्हतीच, परंतु डॉट बॉल आलाय. खऱ्या अर्थानं विचार केला तर प्रेम यांच्या षटकातील हा दुसरा निर्धाव चेंडू आहे. 6 धावा तर अमित यांच्या माध्यमातून आल्यात, परंतु इथे पुन्हा डॉट चेंडू येतात त्यावेळी त्या 6 धावांचं मोल शून्य होत असतं. बॅटची रडा भिरकावलाय, फेकून दिलाय हवाई सपर चेंडू मात्र सी कॉर्नर, सी मारेशा बाहेर, षटकारासाठी पाठवलाय आणि बॉल सुद्धा आमचा गमावलाय. ह्या फलंदाजाकडे ताकद आहे मित्रांनो. अमित यादव हे नाव खूप मोठं आहे. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचवली तब्बल 32 ऑन स्कोर बोर्ड. दोन 2.4 चा खेळ संपलाय. 32 धावा आतापर्यंत धावफलकावरती. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये टीम बनघर 11 मॅच मध्ये कमबॅक करतायत. पुन्हा शॉर्ट पिच. आता मात्र इनसाइड आउट क्षेत्ररक्षक आहेत, मोठी विकेट आहे, परंतु इथे मात्र ती सुद्धा संधी गमावली आहे मित्रांनो. कॅचेस विन द मॅचेस आणि अमित यादव जे इथे मात्र वादळी खेळी साकारतायत, त्यांचा झेल तुम्ही सोडताय मित्रांनो. म्हणजेच आपल्याच हाताने आपल्या पायावरती दोंडा मारून घेतला जातोय का? कारण ज्या फलंदाजांनी 2 षटकार खणखणीत या षटकामध्ये लगावले त्याचा झेल सोडलाय. आणखीन एक दमदार फटका आहे, परंतु तिथे मात्र एक्स्ट्रा स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला क्षेत्ररक्षक तैनात ठेवलाय. 1 धाव कंप्लीट होईल. एंड ऑफ द 3 षटक. 3 षटकाचा खेळ संपलाय. तब्बल 35 धावा आतापर्यंत धाव फलकावरती आहेत. विजय बायकर यांची कमेंट्स आपण नक्कीच आपल्या स्क्रीनवरती पाहतोय मित्रांनो. सुंदर नियोजन मैत्री समूह लय भारी, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि संपूर्ण टीमचे अभिनंदन. आलेल्या सर्व टीमचे सुद्धा अभिनंदन केले. धन्यवाद विजयजी बायकर, आपण आपली भावना आमच्यापर्यंत पोहोचवली. थँक्यू. आपण ही स्पर्धा लाईव्ह पाहताय त्याबद्दल. पुन्हा एकदा डान्सिंग अतिशय देखणा फटका, पॉवरफुल फटका, चेंडू लॉंग ऑन रिजनला, सीमा रेषा बाहेर. आता मात्र फलंदाज होते अमित यादव. हल्ला बोललाय तुफानी. झेल का महत्वाचा असतो मित्रांनो, का कॅचेस विन द मॅचेस हे म्हटलं जातं ना, ते आता इथे मात्र प्रत्येक चेंडू गणित आठवण होईल त्या झेलची. टीम खऱ्या अर्थानं लुमणे खोल संघाला आता संधी आले, पुन्हा निर्माण झाले, परंतु झेल वरती कोणी जात नाहीये. चेंडू जाईल सी कॉर्नर, सी रेषा पार, चौकार, बॅक टू बॅक. ताकद पहा, ताकद पूर्णतः झोकून दिली जाते. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर अमित यादव यांच्या माध्यमातून 2 क्षेत्ररक्षक आहेत, परंतु झेलसाठी कोणी प्रयत्न केला नाही. आता मात्र नक्कीच मोठा फटका खेळायचा प्रयत्न मिसहँडिंग झालाय. चेंडू मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे.
दीपेंद्र वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलेत, परंतु पहिल्या 2 चेंडूवरती मात्र 2 खरखले चौकार लगावले होते. फुल टॉस फटका फसलाय, परंतु गॅप आहे नो मॅच एरियामध्ये चेंडू आणि दुसरी धाव. हो हो वा भाई वा. ये काय घडलंय तर खऱ्या अर्थानं मोठी आत्महत्या घडली म्हणेल मैदानाच्या आतमध्ये. जो फलंदाज इथे मात्र षटकार आणि चौकारांची भाषा बोलत होता, तो अशा प्रकारचं बाद होणं खऱ्या अर्थानं खूप खराब आहे मित्रांनो. 1 धाव कंप्लीट झाले, मग दुसऱ्या धावेचा कॉल घ्यायचा होता तर पहिलं जाणं गरजेचं होतं, परंतु इथे मात्र खऱ्या अर्थानं अमित यादव मात्र तंबूच्या दिशेने परतलाय. वेल प्लेड, अतिशय बहारदार खेळ केला. टाळ्यांचा नक्कीच त्याच्यासाठी कडकडाट झाला पाहिजे. सुरेख फलंदाजी केली अमित वायकर यांनी. सागर मोरे यांना विनंती करतो नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करून घ्यायचा आहे. आपल्या शुभ हस्ते श्री नित्रळ 11 विपक्ष टीम नावली 11 या 2 संघादरम्यान आम्ही नाणेफेकीचा कॉल करतोय. टीम नावली 11 आपला कर्णधार पाठवा. चला टीम नित्रळ 11 संघ, त्याचबरोबर ती नावली 11 दोन्ही संघाचे कर्णधार या. नवीन फलंदाज गणेश. लो फुलटॉस होता, इथे मात्र डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतील, त्या दरम्यान एकेरीच धाव. हा चालू करून देते ना विजय. मॅच चालू आहे बघ. 45 स्कोर बोर्ड आपण पाहतोय. पुन्हा एकदा फुल टॉस, त्यावरती मोठा क्रॅकिंग प्रहार, डीप मिड विकेट रिजन, चेंडू सीमारेषा पार. हे है धमाका मैत्री चषक. इथे मात्र अतिशय देखणं जशी आउटफील आहे. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली तब्बल मात्र 51 धावा. षटक क्रमांक 4 संपलंय, वेळेमध्ये संपलंय. यस 2 मिनिटं अगोदर संपवलंय मित्रांनो तुमच्या निर्धारित वेळेपेक्षा. खूप खूप धन्यवाद, परंतु आता वेळ घेऊ नका प्लीज. टीम लुमलेखोल नवीन गोलंदाज स्वप्नील बंधारे. सागर मोरे. 6 चेंडूचा खेळ आहे, किती पर्यंत मजल मारली जाईल. टीम बनघर 11 हो हो ताकद लावले, डिस्पेस केलाय, फेकून दिलाय. अतिशय तगडा फटका. फलंदाज होते गणेश जाधव. 57 ऑन स्कोर बोर्ड. पहा ताकद पहा. आपण रिप्ले मध्ये ऍक्शन रिप्ले मध्ये जर पाहिलं तर काय ताकद लावली, झोकून दिलं पूर्णतः. पुन्हा एकदा शॉर्ट पीच. आता मात्र 1 धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावीसाठी पलटलेत. रनिंग आहे, गुड रनिंग बिटवीन द विकेट. वा भाई वा. टीम बनघर ठाम मांडके आहे हे. इथे मात्र 70+ जायचंय हा विचार आणि प्रेरित होऊन मैदानाच्या आतमध्ये आम्ही आलोय. इथे मात्र स्वप्नील पुन्हा एकदा थोडासा आता मूव्ह होणार आहे, चेंडू फिरणार आहे. हो यस, इथे मात्र काय घडेल. चांगलं, अतिशय चांगलं गॅदरिंग झालंय. एकाच धावेवरती थांबवलंय. इथे मात्र धावसंख्येचा विचार केला तर 60 धावा धावफलकावरती आहे. 3 चेंडूचा खेळ संपलाय. अतिशय देखणी धावसंख्या उभारली गेली आहे. उर्वरित 3 चेंडू आहेत. किती धावा लगावल्या जातील. हो भिरकावलाय. उंची आहे, लांबी किती आहे पाहायचंय. हो 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 क्षेत्ररक्षकाच्या अवबाक्या बाहेर आणखीन एक मॅक्सिमम येतोय. दमदार षटकार. बस इथे मात्र दोन्ही साइडून अटॅक होतोय. 66 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागल्यात.
अजूनही 2 चेंडूचा मला वाटतं खेळ शेष आहे. यस, सूरज असतील त्याचबरोबर गणेश दोन्ही फलंदाज ऍक्टिव्ह मूड मध्ये आहेत. ओ 5वा चेंडू आहे. विकेट आहे. यस, एज लागले. विकेटचा पतन आहे. खेळाडू मात्र बाद होऊन तंबूच्या दिशेने परततील. सूरज नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाळकृष्ण यादव. अमित यादव यांचे मात्र छोटे बंधू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. आणि मला वाटतं एकच चेंडूचा खेळ बाकी असेल. टॉस झालाय. त्यांच्या हस्ते करायचं का? तर टॉस साठी मी निमंत्रित करतोय सागरजी बजरंग मोरे, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी आकर्षक चषक प्राप्त झालंय. कैलासवासी सुलभाई काशीनाथ निकम यांच्या स्मरणार्थ एक धाव कंप्लीट. थोडासा बबलिंग झालंय आणि त्यामध्ये परिवर्तन 2 धावा कंप्लीट केल्या जातील. स्कोर बोर्डकडे जाऊया. प्रथमदर्शी 68 धावा धावफलकावरती 69 धाब्यांचं आव्हान असेल टीम खऱ्या अर्थानं लुमणे खोली लोबन संघासमोर. तर टॉस आम्ही करतोय. टॉस का बॉस या ठिकाणी. तर मी सागरजी मोरे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते इथे नाणेफेक केली जाईल. बॅक टू विजयी. हॅलो, चला या लवकर. अर्थातच मैत्री चषकचे पुरस्कर्ते सागर मोरे हे आपल्या समोर आता टॉस करतील. नित्रळ संघ मागेल. काय हेड. नित्रळ संघ टॉस विन झालाय. काय घ्याल? बॅटिंग. अर्थातच आपण सकाळच्या सत्रात पहिलाच सामना खेळला होता आणि आपण एक दणदणीत विजय इथे साकारला आहे आणि गेल्या वर्षाचे आपण विनर सुद्धा आहात. तर नक्कीच हा जर राऊंड आपण जिंकताय तर थेट आपण ग्रुप क्वालिफाय करणार आहात. तर आपलं काय गेम प्लॅनिंग असेल? गेम प्लॅनिंग तर विनिंग ही मॅच जिंकायचंच आहे आणि ही मॅच जिंकून आम्ही डायरेक्ट क्वालिफायला जाण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. धन्यवाद. मी आमचे मित्र सहकारी तसेच नावली संघाचे कर्णधार गणेश यांच्याकडे येणार आहे. मैत्री चषक आपण सातत्याने पाहत आहात की एक चांगल्या प्रकारे नियोजन आपल्याला पाहायला मिळतं. खरं म्हटलं तर हे सर्व नियोजन आपल्या सर्व सहभागी टीमच्या सहभागामुळे आणि सातत्यामुळे आम्हाला यशस्वी करायला प्रेरणा मिळते. आपण याबद्दल काय बोलाल? खरं तर मैत्री चषक म्हणजे वर्षातलं पहिलं चषक ज्याची आम्ही आतुरतेने वाट बघतो आणि आम्ही जसं हक्काची स्पर्धा असते सर्व संघांसाठी. इथं प्रत्येक संघाला वाटतं की इथं खेळावं. काय काय संघांना खेळायला मिळालं नाही. काढलं असेल की पुढच्या वर्षी त्यांना पण खेळायची संधी मिळेल. पण मैत्रीसारखं आयोजन आत्तापर्यंत ज्या टुर्नामेंट आम्ही घेतो मैत्रीसारखं आयोजन आमच्या भागामध्ये इन्क्लुडिंग आमचे पण संघ असतील जे याच्याकडून काहीतरी शिकलं पाहिजे. मैत्रीचं नियोजन आयोजन जी सिस्टीम आहे ती आपल्याला ग्राउंड तर अफलातून सर्व सहकारी मित्रांची मेहनत घेतली ती खरंच त्यांचं कौतुक केलं पाहिजे. कृष्णा असेल विजय असेल ही जे मैत्री चषकाची जी प्रशांत आहे हे जे मैत्री चषकाची जे प्रत्येक खेळाडूला वाटतं की इथं येऊन खेळावं म्हणून आम्ही पण प्रामाणिकपणे प्रयत्न करू पुढे जाण्याचा स्पर्धेमध्ये टिकून राहण्याचा. आम्हाला पण असं वाटतं की उद्या पण आम्ही रिटर्न इथं खेळायला यावं असं प्रत्येक संघातल्या खेळाडूला पण वाटत असेल संघाला पण वाटत असेल. पण मैत्री खरंच आम्ही दरवर्षी सातत्याने या परमनंट मेंबरच आहे आम्ही मैत्रीचे. हे पण आम्हाला कौतुकाची बाब आहे. धन्यवाद. पुढील मॅचसाठी आपल्याला शुभेच्छा. चला आता लगेचच सामन्याकडे वळूया. पंचांना मी विनंती करेन आपण सामना सुरू करायचा. चला फलंदाज पाठवा प्लीज. मित्रांनो फील्ड प्लेस सजले. फलंदाज कुठे आहेत अजून? टीम लुमणे खोल ना. टीम लुमणे खोल लेबन. मित्रांनो एवढा वेळ नाहीये आपल्याकडे. प्लीज विनंती आपल्याला. रोज आपल्याला 5-5 षटकांच्या 10 ते 11 मॅचेस कंप्लीट करायच्या असतात. खूप मोठी तारेवरची कसरत आहे मित्रांनो. विनंती आपल्याला.
तर चला थोडस स्पीडअप घ्या. इथे मात्र तर आपण पाहिलं तर 69 धावांचं खूप मोठं आव्हान आहे टीम लुमणेखोल 11 संघासमोर. एक मोठं आव्हान आहे कारण 30 चेंडू 69 धावा. विचार केला तर विचाराचं समीकरण असेल. स्ट्राईक एंडला मात्र असेल संदेश, नॉन स्ट्राईक एंडला श्रीनाथ, गोलंदाजी मार्कवरतून सिद्धू. पहिला चेंडू डिलिव्हर होईल कितीला 11:58 पहिला चेंडू डिलिव्हर झालाय. ओ मोठा क्रॅकिंग प्रहार आहे. वा बाय वा, मोठा गॅप शोधलाय. यस, इथे मात्र मिड ऑफ आणि कव्हरच्या रिझन मधून चेंडूला पाठवलाय सरळ सीमारेषा बाहेर. 4 धाब्यांसाठी संदेश खऱ्या अर्थानं थोडासा हाफ ट्रॅकर होता. वन साइडला कुठे फिरवायचा प्रयत्न केला नाही. गॅप शोधला, 30 सर्कल भेदलं आणि त्यानंतर मात्र इरादे स्पष्ट आहेत. 12th मॅन एकच जण. या मित्रांनो विनंती असेल आपल्याला. पुढचा चेंडू पाहूया पुन्हा एकदा. हो हो, फटका फसला परंतु नो मॅच आहे. आता प्रोटेक्शन घेतलंय. तिथे मात्र लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आता सज्ज आपल्याला पाहायला मिळतील. 1 आणि 1च धाव. ही खरं अर्थानं क्षेत्ररक्षणामधली फेरफार बदल हे कर्णधारांनी वारंवार सातत्यानं केले गेले पाहिजेत. मैत्री चषक लीग स्पर्धा 2025 बरोबर 7वी आहे. शंभूराजे प्रतिष्ठान त्याचबरोबर मैत्री समूह. लावडा पील पंचांचा बोट आकाशाकडे. यस, त्यांच्या मधोमध. यस, इथे मात्र विकेटचा पतन. बॅक टू द पॅव्हिलियन. फलंदाज श्रीनाथ पॅव्हिलियनच्या दिशेने. पहिला आदरा, पहिला धक्का. तर आतापर्यंत जवळ धावफलकाकडे जर विचार केला तर 5 धावफलकावरती 1 गड्याचा मोबदल्यामध्ये नक्कीच टीम खऱ्या अर्थानं लुमणेखोल 11 पहिल्या चेंडूवरती इरादे तर स्पष्ट झाले होते परंतु सिद्धूने पुन्हा एकदा कमबॅक करून दिलाय. नवीन फलंदाज आपण पाहिलं तर प्रेम माने. पहिला चेंडू जोरकास फटका केला अलम द कार्पेट. सी कॉर्नरला क्षेत्ररक्षक बॅकफुटला जाऊन तुम्ही घ्याल तर नक्कीच दुसऱ्या धावेची संभावना वाढली जाते. तुम्हाला फ्रंट फुटला यावं लागेल, चेंडूवरती यावं लागेल. आउटफील्डचा विचार केला तर अतिशय चांगली आहे, सुरेख आहे मित्रांनो. खऱ्या अर्थानं जर लेदरचा विचार केला ना ज्या प्रकारचे असते तसे आपल्या कॅमेऱ्यामध्ये अतिशय चांगली सुंदर आउटफील्ड पाहायला मिळते. आणि आउटफील्ड ग्राउंडच्या बाहेरचं जर डान्सिंग ग्राउंड जोरकस फटका खेळलाय, मोठा गॅप शोधलाय, चेंडू पाठवलाय सीमा रेषा बाहेर. चौकार. संदेश यांच्या बॅट मधून आला एक चांगला चौकार. एक क्रीज सोडलं होतं, पॉपिंग क्रीजच्या बाहेर निघून आले होते. त्यांना माहिती आहे अटॅक करायचं आहे आपल्याला. आता मागे थांबलो तर नंतर धाबा चेस करणं खूप अवघड होईल. या 2 षटकांमध्येच पॉवर प्लेच्या थोड्याशा धाबा वाढवून घेतल्या पाहिजेत. हे मात्र नक्कीच पुन्हा एकदा डान्सिंग ग्राउंड परंतु आता मात्र फसवाय, चकवा दिलाय, गती परिवर्तन केलंय. निर्धाव चेंडूची सांगता होते. डॉट बॉल म्हणजेच काय षटक क्रमांक 1 संपलंय. धावसंख्या मात्र 1 बाद 10 धावा. आता मात्र समीकरण नव्याने असतील. 24 चेंडू मध्ये 59 धावा. नवीन गोलंदाज रविराज गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील.
प्रेम स्ट्राईक एंडला पाहायला मिळतील आपल्याला. ओ जोरकास खेळायचा होता. ऑफिसच्या बाहेर अतिशय चांगलं नियंत्रणबद्ध गोलंदाजी पाहायला मिळतीये रविराज यांच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची झाली सांगता. थोडीशी आता मात्र काहीतरी हिटिंगच्या बाबतीमध्ये विचार करणं गरजेचं आहे. टीम खऱ्या अर्थानं लुमनेखोल 11 संघाला आता मात्र जोरकास क्रॅसिंग फटका इनसाइड आउट. मोठा गॅप खाली गॅप पाठला केला जाईल परंतु चेंडूची होईल सरसी. आला एक एक्स्ट्रा कव्हर मधून चौकार. धाबा यायला पाहिजे. कसाही फटका आला एक चांगला फटका होता. ऑफिसच्या बाहेरचा चेंडूने कुठे वळून खेळण्याचा प्रयत्न केला नाही. आला त्या दिशेला मात्र मार्गस्थ लावला म्हणायला हरकत नाही आहे. पुन्हा एकदा प्रेम माने सज्ज होताना पाहायला मिळतील रविराज. ओ हो सुरेख सुरेख गोलंदाजी. चेंज ऑफ द पेस. खऱ्या अर्थानं चेंडू मध्ये व्हॅरिएशन आणलं जाते आणि त्याचा फायदा मात्र होतोय म्हणेन टीम खऱ्या अर्थानं रेवली संघाला सॉरी मनघर 11 संघाला. पुन्हा एकदा आता मात्र हो नो फुटवर्क नो हिट बॉल. तुम्ही खडे खडे खेळताय. ताकद आहे तुमच्याकडे परंतु तिथे ताकद जिथे वापरायला पाहिजे तिथे वापरा. चेंडूला थोडस कनेक्टेड व्हा. फुटवर्क वापरा. आता मात्र दिशा भरकटली आहे. यास पंच आमच्याकडे वळले जातील. वाईट कॉल. पंधरा धाबा धाव फलकावरती आहेत. 69 धाबाचा पाठलाग करत असताना आता मात्र 20-54 समीकरण वाढत चाललंय. टीम सुरेख आहे. काय सुरेख गोलंदाजी होते यार. अप्रतिम अप्रतिम. इथे मात्र अपील केली तर जाते आहे परंतु पंच सांगतायत एक धाव कंप्लीट झाली आहे. सुरेख क्षेत्ररक्षण झालं. 1.5चा खेळ संपला. टीम खऱ्या अर्थानं लुमनेखोल 11 संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलाय म्हणेन. कारण आता जर विचार केला तर तुला रिक्वायर्ड रन रेट वाढलाय. चला चला स्पीडअप घ्या प्लीज. तुमचा टायमिंग इथे आम्ही नोंद केलाय 11:58. वा भाई वा. रविराज काय कौतुक करावं तेवढं कमी आहे यार या गोलंदाजाचं. सुरेख अफलातून गोलंदाजी साकारली आहे. फक्त 6 धाबा खर्ची घातल्यात या षटकामध्ये. 2 षटकाचा खेळ संपलाय. 16 धाबा धावफलकावरती आहेत. तर आता मात्र विक्की गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राईक एंडला मात्र प्रेम माने. फुटटॉस आहे परंतु फटका आलाय का. हो प्रयत्न केले परंतु अपुरे पडले म्हणेल. झेल टिपायला पाहिजे होता. कॅच ऑफ द मॅच झाला असता परंतु चेंडू गेलाय सीमारेच्या बाहेर. येईल दमदार षटकार. पुन्हा एक फुलटॉस. आणखीन एक धमाका. इथे मात्र आ बैल मुझे मार. गोलंदाज विक्की काय करतायत. सलगचे 2 चेंडू फुलटॉस आणि त्यावरती
अविनाश सावंत यांच्याकडून लगातार 4 षटकार जर मारले तर 5,000चं पारितोषिक आले प्रेमसाठी. 2 आलेत, 2,500 मात्र जमा आहेत, परंतु कंप्लीट कराल तरच भेटणार आहे. सलग 4 षटकार, रोख रुपये 5,000. प्रेम माने. विकीला चेंडू लँड करावा लागेल. ओहो, आलाय आलाय आलाय. तिसराही षटकार आलाय. मॅचनी करवट बदललाय. लगातार 3 षटकारांसाठी एस एस ग्रुप काळोशी त्यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक लागू झाले. प्रेम माने, संतोष दादा डफळ, संदीप दादा निकम, सुशील दादा डफळ हे पूर्ण स्पर्धेसाठी एस एस ग्रुप काळोशी कडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे ते लागू झाले. धावसंख्या जाऊन पोहोचले 34 धावा धावफलकावरती. 21 एक षटकार. हो डायरेक्ट हिट. हिते मात्र खराब चेंडू फेकी आणि काय घडेल. ओव्हर थ्रोचा आलेला हा चौकार. 5 धावा. 5 धावा मात्र या चेंडूवरती आलात. इथे मात्र 5,000चा विषय होता. एक षटकार मात्र, परंतु काय घडलंय. 5 धावा आल्यात, 5,000 वाचलेत खिशामध्येच म्हणेल, परंतु मॅच रंगात ढंगात आले. 13 मात्र 13 चेंडू मध्ये बनवायच्या लागतील अजून 30 धावा. हो हो, इथे मात्र शॉट फाईनलेग आहे. प्रत्येक जण डायरेक्ट हिटला का जातोय हा मोठा प्रश्न आहे. या षटकार हॅट्रिकचं 500चं पारितोषिक मात्र लागू झालंय. एस एस ग्रुप काळोशी संपूर्ण स्पर्धेसाठी षटकार हॅट्रिक, चौकार षटकार आणि विकेट हॅट्रिक साठी संतोष दादा डफळ, संदीप दादा निकम आणि सुशील दादा डफळ यांच्याकडून मात्र प्रत्येक षटकारासाठी हॅट्रिक साठी 500 रुपये. आता मात्र रिक्वायर्ड रन रेट. आणखी एक मोठा हिट. आता झेल होईल. यस, इथे मात्र मॅच मध्ये रंगत आणली होती यार. आपल्यातून या जोडी कामगिरी केली. कॅच कोणी टिपला. सिद्धू. आता मात्र जर विचार केला तर 12-29 रिक्वायर्ड रन रेट आहे. मॅच इथे मात्र खऱ्या अर्थानं एक वेगळ्याच मूड मध्ये चालले. 12-29 समीकरण पुन्हा एकदा टीम विचार केला तर लुमने खोल 11, नवीन फलंदाज तनय माने. गोलंदाजी मार्कवरती कोणाला आणलं जाते तर रविराज, ज्यांनी मात्र पहिलं षटक हाताळलं होतं. त्यामध्ये 6 धावा दिल्या होत्या. आता मात्र 12-29 असं समीकरण नव्याने आपल्या समोर आहे. चला वेळ घेता मित्रांनो. 11:58 टायमिंग लागलाय. चौथं षटक मार्गस्थ आहे. किती झाले ते 20 मिनिटं 18 11 ना 13 मिनिटं झाली का वेळ आहे. चला चला चला. रविराज स्ट्राइक एंडला मात्र प्रेम माने. दडपण आहे, दबाव आहे, प्रेशर आहे. हो यास इथे मात्र कारण ज्या प्रकारची प्रेम माने आतापर्यंत मात्र 3 षटकार हॅट्रिक नोंदवली, एक चौकार आपल्या नावे केलाय आणि 11 चेंडू मध्ये तब्बल 29 धावा काढून खेळतायत. 1 हँडेड मॅच नेतायत. बॅटच्या रनर. हो हो हो, इथे मात्र जोरकस फटका खेळायचा प्रयत्न. चेंडू कुठेतरी खालती राहिला आणि त्यामध्ये मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाले. यष्टांच्या मागे चांगली कामगिरी झाली आहे आणि ते मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. वेट अँड वॉच. लेग साइडला पंच कळवतील इन द वाईट कॉल. समीकरण प्रत्येक चेंडू गणिस खऱ्या अर्थानं बदलतंय. आता मात्र 11-27
दोन मोठे फटके मॅच मध्ये इन करू शकतात टीम लुमने खोलला. आलाय का मोठा. हो 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 हो. वा भाई वा. काय गती परिवर्तन. खरोखरच लाजबाब गोलंदाजी आहे. रविराज यांनी मागच्या षटकामध्ये सुद्धा याच प्रकारची गोलंदाजी केली होती आणि आता ही तीच गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आहे. सुरेख गोलंदाजी आहे. चला चला जरासं थोडंसं स्पीडअप घ्या. शांत अतिशय सुंदर वातावरणामध्ये चाललेली ही स्पर्धा. ओ वा भाई वा. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. तर चला स्पीडअप घ्या स्पीडअप घ्या. धावसंख्या मात्र विचार केला तर आता 9 चेंडू आणि 26 धावा. इक्वेशन नव्याने आपल्या समोर आले आहे. मैत्री चषक आणि त्यामध्ये खूप मोठी कामगिरी करावी लागते मित्रांनो एखादी स्पर्धा करायला. आणि आपण जर विचार केला ना कृष्णा देवरे असतील विजय देवरे असतील खूप मेहनत घेतात या स्पर्धेसाठी. बॅटची रडार. हो 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 हो. वाह भाई वाह. मेरा नाम है रवि. रवि खऱ्या अर्थानं अतिशय देखणी गोलंदाजी साकारतायत. सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ओ हो हो हो. वाह भाई वाह. अफलातून गोलंदाजी यार. क्लास बाईच्या स्वरूपाचा नक्कीच इशारा येईल. एक धाव घेतली जाईल परंतु विश्वासानं भरलेली नाही आहे. तिथे धावसंख्येचा विचार केला तर 44 ऑन स्कोरबोर्ड. 44 धावा धावफलकावरती लागल्यात. 7-25 मॅच कुठेतरी आली होती असं वाटलंय परंतु आता थोडस बिघडलंय म्हणेल. रविराज यांच्या षटकाने मात्र इथे काय घडलंय तर 2 धावेसाठी पलटायला पाहिजे होतं. तुम्हाला मॅच जिंकायची आहे तर दुसऱ्या धावेसाठी जायला पाहिजे परंतु नाही आहे. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता. एक पण नाही घेतला ना. नाही घेतला रन. नाही घेतला. एकही धाव नाहीये म्हणजे 44 धावा धावफलकावरती आहेत. आता जर विचार केला तर आपण 6 चेंडू आणि 25 धावा आणि गोलंदाजी मार्कवरती आणलं जाते विक्रांत. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर तनय माने इथे मात्र गोलंदाजी मार्कवरतून वाह सुरेख अप्पलातून चेंडू. हेलिकॉप्टर उडवायचा वेळ आता संपलाय का म्हणेन कारण तुम्हाला 6-25 हव्या होत्या आता मात्र 5-25 म्हणजे सर्वच चेंडू तुम्हाला सीमारेषेच्या बाहेर पाठवावे लागतील. चला चला स्पीडअप घ्या. विनंती राहील आपल्याला. पाहूया पुन्हा एकदा विक्रांत. ओ हो हो हो. आणि इथे मात्र बेल सुलवली आहे. यस विकेटचं पतन झालंय. आता मात्र मॅच फसत चालली आहे म्हणजे 4 षटकारांनी सुद्धा मॅच विन होणार नाही हे सूत्र आलंय म्हणेन कारण 4 मध्ये 25 समीकरण आहे नव्याने आपल्या समोर. आता मात्र आणखीन 4 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. नेक्स्ट टीम चला दोन्ही सज्ज राहा. टीम नित्रळ विपक्ष टीम नावली. आपल्या स्क्वॉडनीचे सज्ज राहायचंय. नवीन फलंदाज स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. उर्वरित चेंडू 4 शेष असतील. चला थोडीशी गती द्या सामन्याला. आपण पाहिलं तर फक्त आतापर्यंत 4था सामना चालू आहे मित्रांनो. अजूनही बरेच सामने खेळवायचे आहेत.
1 2 3 4 5 6 7 मॅचेस, अजून 6 मॅचेस बाकी आहेत मित्रांनो. 12 वाजून गेल्यात. लो फुलटॉस बॅटवरती इनसाइड आउटला, तिथे मात्र खराब क्षेत्ररक्षण झालंय. आता मॅच कुठेतरी फसले म्हणेन, परंतु प्रेम माने तिथे उपस्थित आहे. त्यांच्या बॅटमधून बॅक टू बॅक 3 षटकार पाहिलेत. म्हणजे या 3 षटकार चेंडूवरती 3 षटकार लागतील का जर विचार केला तर त्या 3 षटकार लागून सुद्धा चेंडू जरी पाठवले तरी थोडंसं अवघड लक्ष आहे. परंतु विचार केला तर एक मानसिक दडपण येणार असतं, ते येत नाही पुढच्या मॅच साठीचं. बॅटचे रडारमध्ये खोदून काढलाय, भिरकावलाय, चेंडूला सलामी दिली आहे आमच्या समालोचन कक्षाला. जुना चेंडू आतमध्ये द्या, लगेच चेंडू पाठवा, लगेच आत दुसरा. जुना बॉल द्या. पहा, मी तर म्हणेन प्रेम यांनी या शेवटच्या षटकामध्ये स्ट्राईक आपल्याकडेच ठेवायला पाहिजे होती, कारण ज्या प्रकारची फलंदाजी अफलातून त्यांच्या माध्यमातून चालली आहे. गती परिवर्तन आहे, चेंडू फिरणार आहे, बाकी मागच्या दिशेला जाणार आहे, परंतु एकच धाव घेतली जाते. कुठेतरी या ठिकाणी पराभव झाला हे मात्र मान्य केलंय टीम खऱ्या अर्थानं लुमनेखोल 11 संघाने. इथे मात्र कधी परिवर्तन पाहायला मिळालं. भिंद मॅच टीम बनघर 11, खूप खूप अभिनंदन. पराभूत संघाचं सुद्धा कौतुक, परंतु तुमची या स्पर्धेमधील खऱ्या अर्थानं जी वाटचाल आहे ती थांबलेली नाहीये. तुम्हाला अजूनही चान्स आहेत, याची दक्षता ठेवा मित्रांनो, कारण ही स्पर्धा मैत्री चषक आपल्या भेटीला लीगच्या स्वरूपामध्ये आली आहे. एक आगळं वेगळं नियोजन. आणि मित्रांनो, एक सूचना आपल्यापर्यंत पोहोचवायची आहे की आपण जर मैदानाच्या आतमध्ये जाताना त्यावेळी क्रीज मधून जाताय सर्व खेळाडू, तर तिकडे थोडंसं लक्ष द्या. पंचांना विनंती असेल आपण थोडंसं लक्ष द्या. आणि पुढची मॅच चालू होईल. एका बाजूला टीम नित्र 11 विपक्ष टीम नावली 11 मॅन ऑफ द मॅच